नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। राज्यातील हवामानात मोठे चढउतार पाहायला मिळणार आहेत। एकीकडे उष्णतेची लाट काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड तापमानासह जाणवणार असतानाच दुसरीकडे अनेक भागांमध्ये अचानक पावसाच्या सरी आणि गारपिटीचे आगमन होणार आहे। पुढील 4 दिवस हवामानात बदल पाहायला मिळणार असल्याची माहिती हवामान विभागाने म्हणजेच IMDने दिली आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुढील काही दिवस उष्णतेची तीव्र लाट कायम राहणार आहे। पण या उष्णतेच्या दरम्यान काही जिल्ह्यांमध्ये वातावरणात झपाट्याने बदल होणार असून गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान तज्ञांच्या माहितीनुसार सध्या ओडिशा ते पश्चिम बंगाल दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे। हा पट्टा उत्तर दक्षिण दिशेत पसरलेला असून त्यामुळे या भागात वादळी हवामान तयार होण्याची शक्यता आहे। तसेच दुसरा कमी दाबाचा विभाग मध्य छत्तीसगड पासून मन्नारच्या आखापर्यंत पसरलेला आहे। हा पट्टा विदर्भ सोबतच तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमधून जात आहे। त्यामुळे या सर्व प्रदेशात पावसाच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत। हवामानातील या अचानक बदलामुळे महाराष्ट्रात अवकाळी पावसासह गारपीट होण्याची भीती आहे। राज्यात मागील काही दिवसांपासून हीटवेव्हचा जोर वाढलेला असताना आता पुन्हा हवामानात बदल होणार आहे। 27 आणि 28 एप्रिल रोजी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट अनेक जिल्ह्यांवर कोसळणार आहे। सिंधुदुर्ग, कोल्हापूर, घाटमाता आणि सांगली येथे हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। याच वेळी सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होणार आहे। 26 एप्रिलला सातारा, घाटमाता, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असून शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। आज 25 एप्रिल रोजी मात्र या जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट जाणवणार आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।